हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळे? आज मी एक तुम्हाला चटपटीत रेसिपी जी आपण बाहेर खायला जास्त जात असतो, ती रेसिपी आपण एक घरी बनवून बघूया. आणि मी पहिल्यांदा बनवलेली ती पण एकदम टेस्टी झाली. त्यासाठी गरम पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकलं, त्याच्यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा चिली पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला. अजून तुम्हाला कोणते मसाले टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता. ते 3-4 पीस मशरूमचे घेऊन ते साफ करून कट करून घेतले आहेत आणि त्या मसाल्यामध्ये तुम्ही चांगले मिक्स करून घ्या. लो फ्लेममध्येच कुक करायचे आहेत आपल्याला. हे चांगले मिक्स करून घ्या. त्याच्यामध्ये हे सॉल्ट जे आपण टेस्टसाठी जितकं लागेल तेवढं मी अर्धा चमचा टाकले. जेवढं लागेल तेवढा तुम्ही टाका. आणि कव्हर करून ते 2 मिनिटासाठी कुक करून घ्या. तर मशरूमला पाणी सुटतं, त्याच्यामुळे पाणी वगैरे ॲड करू नका. ते थोडे थोडे पाणी सुटायला लागले असं मिक्स करून परत लो फ्लेमवर 2 मिनिटं कुक करून घ्या. मशरूमला किती पाणी सुटलंय ते बघा. त्यामुळे पाणी वगैरे ॲड करू नका, त्याच्यामध्येच ते शिजवून घ्या. आता 2-3 मिनटं ड्राय करून घ्या. ते झाकण न ठेवता तसेच शिजवून घ्या. बघा आपले मस्त मशरूम रेडी झालेत. मग गॅस ऑफ करूया. गॅस फ्लेम ऑफ करू, थोडे थंड होऊन द्या. तुम्ही जे काही करणार आहे, कशावर तव्यावर जर करणार असेल थोडा तवा गरम करून घ्या. मी इथे एअर फ्रायर यूज केला किंवा मायक्रोवेव्ह तुम्ही यूज करू शकता. त्यासाठी 5 मिनटं त्याला प्रीहीट करून घ्या. परत कांदा, टोमॅटो अशा कोणत्याही भाज्या तुम्ही यूज करू शकता. शिमला मिरची, जे कॉर्न वगैरे असं तुम्ही यूज करू. इथे मी एक पिझ्झा बेस घेतलाय, त्यामुळे थोडा त्याला कट द्या, म्हणजे आतमध्ये सॉस पण जाईल आणि चांगला पण टेस्टी पण येईल म्हणून कट मारले. इथे मी 2 चमचे पिझ्झा सॉस टाकून त्याला स्प्रेड केलं आहे. पिझ्झा सॉस नसेल तर टोमॅटो केचप आणि रेड चिली सॉस टाकून तुम्ही एकत्र करून लावू शकता. आता इथे मोझरेला चीज मी टाकलं आहे खाली, तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. मग अशा तऱ्हेने टाकलं आहे सगळं, जेवढे टाकायचे तुम्हाला टाकू शकता. ही जर रेसिपी आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. इथे कांदा, टोमॅटो हे सगळं मी लावून घेत आहे. स्लाइसला तुम्हाला जसं कोणत्या पद्धतीने लावायचं तसं तुम्ही लावू शकता. आता इथे मशरूमचे पीसेस मी एक एक मध्ये ठेवत आहे. तुम्ही मशरूमच्या ऐवजी पनीरचं पण करू शकता किंवा कॉर्न करू शकता. आता इथे मी ऑरेगोनोचा मसाला थोडा टाकला, इथे पिझ्झा मसाला थोडा टाकून घेतला आणि चिली फ्लेक्स टाकून घेतले. तुमच्या घरात जे मसाले असतील ते तुम्ही थोडे थोडे टाकले तरी चालेल. परत वरून चीज टाकलं आहे. बघा जेवढं चीज पाहिजे तेवढं. मी परत मसाले वरून टाकलेत. जर तुम्हाला आवडत असतील जेवढं तिखट तेवढे तुम्ही वरून परत मसाले ॲड करू शकता. एअर फ्रायर प्रीहीट झालाय, त्याच्यामध्येही मी टाकून घेते पिझ्झा आणि तो एअर फ्रायर परत सेट करून इथे 190 याच्यावर 10 to 12 मिनिट किंवा 15 मिनिटपर्यंत तुम्ही त्याला कुक करू शकता. एवढं तुम्हाला नाही पाहिजे तर माझं 8-9 मिनिट्समध्येच 10 मिनिट्समध्येच एवढा मस्त टेस्टी असा पिझ्झा रेडी झाला होता. तुम्हाला अजून थोडा वेळ ठेवायचा असेल तर तुम्ही अजून थोडा वेळ ठेवू शकता. बघा मस्त असं टेस्टी पिझ्झा रेडी झालाय. आता मी बाहेर काढलाय, त्याचे कट करून घेते. तुम्हाला किती कट मारायचे तेवढे तुम्ही कट मारू शकता. मी ते 4 कट मारलेले. किती मस्त असा कुक झाला आणि किती मस्त असा बाहेरपेक्षा सुंदर असा टेस्टी झाला. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. आपण सॉस बरोबर सर्व करूया. थँक्यू फॉर वॉचिंग.